सेवेची साधू संत मनोवेदहा माता आरतीना राजा मूढ धरिले सकळ विश्वासी तारिले होवरी विश्वजंत्या अवघे ब्रह्मरूप केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालंती ओम जय जगदानंदी। चला श्री विठ्ठल नर्मदे हर सुप्रभात सर्वांना। आज आपला 49वा दिवस आणि 49व्या दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे, पाठ झालेला। चला बाहेर जाऊन भेटूयात नर्मदे हर। चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, चला आजचा आपला प्रवास सुरू झालेला आहे। आजचा आपला मस्त 49वा दिवस म्हणजे उद्या आपली 50 आहे। चला नर्मदे हर आणि 49व्या दिवसाची सुरुवात एकदम मारुतीला यांच्या दर्शनाने आणि महादेवाच्या दर्शनाने झालेली आहे। आता आपण पडलेलो आहोत बाहेर, आपल्याला जायचं आहे। आजचं जो दर्शन महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला आता सहस्त्रधारा बघायच्या आहेत। सहस्त्रधारा बघून मग महेश्वर करून मग पुढं निघायचं। चला आजचं असं प्लॅन आहे आपलं श्री विठ्ठल नर्मदेवर। भेटूयात पुढं। आज तसं पण आज लवकर निघालो, 6:15 वाजता निघालो। चला नर्मदे हर। श्री विठ्ठल नर्मदे हर। वा खूप सुंदर देवी आईचं मंदिर आहे। जवळ जाऊन सांगतो काय मंदिर आहे ते। जवळ कशाला आताच सांगतो। हे जे मंदिर आहे हे हिंगलाज माता मंदिर आहे। हिंगलाज माता मंदिर, हिंगलाज माता मंदिर कुठं आहे? हे पाकिस्तान बॉर्डरवर, भारत पाकिस्तान बॉर्डरवर जो मंदिर आहे शेवटच्या बॉर्डरला हिंगलाज माता तो मंदिर आहे बरं का। श्री विठ्ठल सुप्रभात मंडळी। सूर्यनारायण भगवान आलेले आहेत आणि आपल्या 49व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता आरूढ झालेले आहेत। तरी सूर्यनारायण भगवान यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आजची पहाट खूप सुंदर आहे बरं का। मस्त वातावरण, सुंदर वातावरण आहे आजचा पण। हा खूप थंड आहे मस्त। आता 7:30 वाजलेत, पावणे 8। आज आम्ही 6:40 आपलं 6:20ला निघालो, 6:25ला आणि पावणे 8 वाजलेले आहेत। खूप सुंदर चाललो आम्ही, थोडं 1-2 ठिकाणी थांबलेलो, बालाजी मंदिर वगैरे असं। तर चला पुढं भेटूयात। नर्मदे हर सुप्रभात पुन्हा एकदा सर्वांना। चला श्री विठ्ठल नर्मदे हर। आपण आलेलो आहोत बैगंदा गाव येथे आपल्याला मस्तपैकी चाय प्रसादी आणि बालभोग इथं भेटलेला है। यहाँ के सेवक, आपका नाम जी? विकास पाटीदार। विकास पाटीदार। आप यहाँ पे सेवा कब से कर रहे हो? 1 महीना हो गया है आश्रम चालू किया था। अच्छा, मतलब 1.5 महीना हो गया आश्रम चालू करके। बहुत बढ़िया यार। और ऐसी ही सेवा नर्मदा परिक्रमा वासियों के लिए यहाँ पे आमंत्रण करता हूँ मैं सबके लिए कि आप यहाँ पे आइएगा, कभी भी आपकी यहाँ पे सेवा होती जाएगी। सब परिक्रमा वासियों से निवेदन है, ये आश्रम है बैगंदा गांव में पड़ता है। यहाँ पे सब लोग आइएगा, आप भी बोलिएगा सब परिक्रमा वासियों को आइएगा करके। आने का है नहीं आने का है? नहीं आने का। ठीक है। इधर से सहस्त्रधारा 5 में पड़ता है। हाँ, धामनोद से बेगंदा 5 किलोमीटर है और 3.5 किलोमीटर सहस्त्रधारा है। 3.5 किलोमीटर सस्ता, मतलब यहाँ से रोड भी शॉर्टकट पड़ता है। शॉर्टकट पड़ता है। बहुत अच्छा। चलो नर्मदे हर। चला नर्मदे हर। चलो नर्मदे हर भैया। चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी। खूप गोड माणसं होती आणि आपल्या इथं बालभोग झालेला आहे। खूप नवीन आश्रम आहे, 1.5 महिन्याचा। आणि हा क्षेत्र तिथं त्यांनी हा आश्रम काढला आहे। हा क्षेत्र फार महत्त्वाचं आहे। इथं 7 देवी आहेत, 7 देवी। त्या 7 देवीचे इथं लोक स्नानाला येतात। ज्यांना पॅरालायसिस वगैरे झालेलं आहे ते लोक इथं आंघोळीला येतात, म्हणजे त्यांचं
बरंही होतं असं इथं मान्यता आहे. आणि याच नदीतून आपल्याला शॉर्टकट काढलेला आहे. एवढा 1.5 किलोमीटर जाण्यापेक्षा 1.5-2 किलोमीटर वाढीव करण्यापेक्षा मस्त सुंदर नदीतून आपल्याला या पात्रातून शॉर्टकट रस्ता यांनी बनवलेला आहे. चला या शॉर्टकटने आपण जाऊया. श्री विठ्ठल नर्मदे हर. हे शिवलिंग प्राचीन. बघा मंडळी, श्री 7 माता मंदिर. चप्पल निकाल रहा था बेगंदा. जाऊयात आतमध्ये आपण. नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी, ही आहे 7 माता मंदिर. बघा, ज्यांना इथं पैरालिसिस होतात, जो लोग यहाँ पे पैरालिस होके आते हैं ना, जिनको पैरालिस हुआ है, ऐसे लोग यहाँ पे आके नहाते हैं और मान्यता है कि वो ठीक भी हो जाते हैं यहाँ के. अच्छा जी. हाँ, पैरालाइज जी को होने वाला होगा उसका क्या करें? जैसे मुझे अगर हो जाए उसका अभी नहा लो. पैर पे पाणी डाल दो दोनों के. लेते हैं ना. हमारे भी डाल दो, आपकी भी डाल दो. चलो. तर हे असंच आहे. इथं खूप सुंदर आणि प्राचीन आणि शक्तिपीठ आहे हे. इकडं खरंच पॅरेलाइज झालेल्या लोकांना इथं आणलं जातं, इथं स्नान केलं जातं आणि या नदीतूनच आपल्याला मार्ग आहे बघा असा सरळ जाताना बघूया. त्याला श्री विठ्ठल नर्मदे हर. हा मंडळी, चला 7 माता की जय हो. चला, आपला प्रवास खूप सुंदर अशा नदीतून चाललेला आहे. आज पाणी कमी आहे म्हणून चाललोय आपण. आणि परिक्रमावासियांसाठी आणि इकडल्या लोकल लोकांसाठी सुद्धा हा एक छोटासा रोड 2 किलोमीटर न फिरून जाता हा शॉर्टकट रोड बनवलेला आहे. जोपर्यंत पाणी येत नाही पूर्णपणे तोपर्यंत. आणि खूप सुंदर नदीतून नदीच्या पात्रातून चालायला वाटतंय. लहान पोरं आले तिथं मस्ती करतात पाण्यात. बघा किती आनंद आहे इकडल्या लोकांना. वा, अति सुंदर. चला जाऊयात याच पाण्यातून आपण बी. थोडे पाय भिजवावं लागतील आपल्याला. पाय भिगाए क्या पैर? हाँ, मैं पैर भी भिगा ले. हा, पैर भिगा ले लेता हूँ. वाह, अतिशय सुंदर. चला. हा, थंड थंड पाणी, गार पाणी. मस्त बह रहा है पाणी. हा ना, इथं आंघोळीला लय मजा आली असती. बहुत साफ पानी, बहुत साफ. चला, खूप सुंदर, अति सुंदर. हाँ, ये जरा चिकना है. हाँ, हो ना, धारा बहुत अच्छी बह रही है. अरे आप शॉर्ट्स ले सकते हो यहाँ पे. खूप खूप छान. अद्भुत, बहुत सुंदर. चला जाऊयावरती. खूप छान मजा आली पाण्यातून यायला. नर्मदे हार. खूप सुंदर. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय.
आता आपण राम मंदिर पाहिला. राम मंदिराच्या मागच्या साईडला पण खालून तर बघा असं खालून यायचं परत आणि इथं शिवालय आहे. वर राम मंदिर खाली शिवालय. काय सुंदर वा. जय महाकालेश्वर उज्जैन. अरे बहुत खूब. नर्मदे हर. माँ नर्मदा मैया आहे बघ केवटवाला फोटो. देव शंभो काशी विश्वनाथ शंभे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महा. चलो श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आता आपण जी नदी क्रॉस करून आलेलो आहोत ती नदीच्या पलीकडं म्हणजे जिथं आपण अगोदर होतो आश्रम साईडला तो आश्रम होता कोणता जिल्हा म्हणजे धार जिल्हा. आणि नदी पार करून आलो तिथून आपल्याला हा आता कुठला खरगोन जिल्हा चालू झालेला आहे. धार जिल्ह्यातून आपला प्रवास संपलेला आहे. आता आपण खरगोन जिल्हा या जिल्ह्यातून आता आपण प्रवास सुरुवात केलेली आहे. तरी खरगोन जिले में आते ही जो नर्मदा परिक्रमा वासियों के बारे में जो भावना थी वो तो इधर ही दिख गई. बहुत अच्छी इतनी भावना इतनी हाँ सेवा है सुंदर. उसका कोई जवाब आम्ही आता एका घरात नहीं. गेलतो. उनको बयान नहीं कर सकते. एक क्या बोलते हैं उनको परिक्रमा वासी की सेवा करने वाले गृहस्थ थे. उन्होंने हमको बुलाया चाय पानी करवाई. बहुत अच्छा लगा उनसे बात भी करके. चलो श्री विठ्ठल नर्मदे हर. आगे आगे मिलते रहते हैं. बेटी को दिखा देता हूँ. सारथी रुही पास्ता खायला आहे बघ. दीदीने आम्हाला पास्ता दिला आहे खायला. सर्व नर्मदा परिक्रमावासियांना पास्ता. सारथी आहे बघ काय रुही पास्ता खायला आहे. पास्ता सुंदर सुंदर. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. चला नर्मदे हर. हाँ कैसा लगा मतलब हे दिसतात का ही जीजी आणि हा घर. अरे बाप रे काय सेवा भाव. डेंजर बहुत एकदम खतरनाक है. मतलब बुला के हवा पिवा के क्या भाव है लोग का. अहो अक्षरशः हां त्या पोरीने सकाळी इच्छा केली आज सगळ्या नर्मदा परिक्रमावरती पास्ता खायला लागले. काय त्या पोरीने पास्ता बनवलेला आहे एकच नंबर. खूप छान आणि खूप सेवाभाव. जाऊनच दिलं नाही आम्हाला. थांबायची अजिबात इच्छा नव्हती कारण की आम्ही जस्ट एका घरातून उठून चाललेलो. चालून फक्त 10 पाऊल टाकलेले फक्त आणि लगेच तिने थांबवलं आम्हाला त्या घरात. बाप रे खतरनाक. चला अशीच असते सेवाभाव. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. बापरे कधीपासून चालतोय पण आपण आता चाललोय तटमार्गाने. आता आपल्याला तट येईल नर्मदा मैयाचं. तब्बल आज आपल्याला गरुडेश्वर सोडल्यापासून म्हणजे गरुडेश्वर सोडलं थोडा तट होता आपल्याला पण गरुडेश्वर सोडल्यापासून तब्बल आज मैयाचा तट लागतो आपल्याला. आज भयंकर. आणि खूप दिवस मैयेपासून आपण वंचित राहिलो पण आज आपण माँ नर्मदा मैयाच्या तटावर जाणार आहोत आणि डायरेक्ट कुठं तर सहस्रधारा. चला खूप सहस्रधाराचं दर्शन खूप दिव्य असणार आहे आपलं. आणि तिकडं सहस्रधाराची काय माहिती आहे किंवा काय पुराण आहे बरं का. सहस्रधाराचा काय इतिहास आहे ते तिथं गेल्यावर सांगेन. चला श्री विठ्ठल
नर्मदे हर. विठ्ठल नर्मदे हर. त्या म्हशी एवढ्या घाबरल्यात आम्हाला, त्या तिकडं थांबतायत आणि आम्हाला बघतायत. हा चलो देखो मजा देखो लोग का भी. हाँ वो देखो मुड़ गए, देखो मुड़ गई. मजा देखो भैंस क्या अभी तब रुक गई, अभी वो रुक गई. हाँ हाँ चलो. अरे हिचं केस लय भारी येतील, आमचे मिनलचे सारखं केस वाटतं हिचं. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण सहस्त्रधारा इथे चालत असताना एक सहस्त्रधाराचं परमपूज्य नारायण महाराज क्षेत्र दत्तधाम सहस्त्रधारा जलकोटी महादेव. वा खूप सुंदर. जाऊया आपण दर्शन करूया, मग नंतर आपण जलकोटीला जाऊ, आपला सहस्त्रधाराला जाऊ. खूप सुंदर स्थान आहे, बघू न परत जाऊया. नर्मदे हर. श्री गोमाता आणि दत्तात्रेयांचे सेवक वाहन बघा. हे दत्तधाम आहे. चला. अरे बाप रे, जलकोटी महादेव. बाप रे. जलपति श्री दत्तात्रेय. श्री दत्त भगवान. वाह क्या क्या भगवान की छवि है, तेज है भगवान. आज हम आपको दत्त भगवान की छवि का दर्शन कराएंगे. आप देख सकते हैं कितनी सुंदर भगवान. वाह जी. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. वा वा वा, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर आपलं जलकोटेश्वर महादेव दत्तात्रेयांचे दर्शन खूप अति सुंदर झालेलं आहे. आता चला आपण चाललो आहोत सहस्त्रधारेच्या दिशेने. जाऊया सहस्त्रधाराला, तिथंच भेटूया. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी बघा, ही सुद्धा सहस्त्रधाराच्या जागा आहेत. पुढं सहस्त्रधारा वाहत आहेत. खूप लोक फोटो वगैरे काढायला जातात, पण आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही गेलो तर आमची परिक्रमा खंडित होईल. दुसऱ्या जागेवरून तुम्हाला दाखवतो. चला. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर आणि सहस्त्रधारा हा तीर्थ आपण इथं आलेलो आहोत आणि आमचे स्नान चालू आहेत. खूप मजा येते बघा. धनंजय महाराजांनी तर एकदम हा 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 हा. नर्मदे हर. कसं आहे पाणी महाराज? एकदम बर्फ. खूप खूप गार पाणी आणलंय. मजा येते बाबा. कधीपासून पाय आतमध्ये ठेवले, एक नंबर वाटते पायाला, एक नंबर. सगळं दुखणं फुकणंच निघून गेलं मैयाच्या दर्शनाने. बापरे. त्याला सहस्त्रधारा. काय आवाज आहे हो. नर्मदे हर. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. सहस्त्रधाराचं दर्शन झालेलं आहे, पण सहस्त्रधारा याचं नाव का पडलं आणि याचा काय इतिहास आहे थोडक्यात जाणून घेऊयात. सहस्त्रधारा याचं नाव पडलं, इथं एक राजा होता, सहस्रार्जुन नावाचा एक राजा होता. आणि तो राजा दत्तगुरुरायांचा असीम भक्त होता, खूप मोठा भक्त होता. खूप पूजा करायचा दत्तात्रेयांची. दत्तात्रेयांची पूजा करता 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 एवढी त्यांनी दत्तात्रेयांची भक्ती केली का स्वतः दत्तात्रेय महाराज त्यांना प्रगट झाले आणि भेटण्याकरता आले. दत्तात्रेय महाराजांनी त्यांना प्रगट झाले आणि त्यांना म्हटलं, उठा सहस्रार्जुन, खूप मोठी भक्ती आहे तुमची, मी प्रसन्न झालेलो आहे, मागा काय वर मागायचं आहे तुम्हाला. तर सहस्रार्जुनाने दत्तात्रेयांकडून सहस्त्रभुजा, म्हणजे मला दत्तगुरुराया मला 2 हातांचा बळ कमी पडतोय, खूप कमी पडतोय. तर ते म्हटलं मला अशी ताकद पाहिजे त्याची कोणाकडत नसेल. मग त्यांनी वर मागितलं का मला सहस्त्रभुजांचा आशीर्वाद द्या. तर मला असे सहस्त्र म्हणजे 1000, म्हणजे 1000 हात होतील एवढी ताकद मला द्या. दत्तगुरुराय म्हटले तथास्तु, कारण की ते देवत आहेत, त्यांना पुढची लीला माहितीच असते. तर म्हटलं तथास्तु. झालं. तर एक दिवशी सहस्त्रार्जुन आता मस्त त्याच्याकडं ताकद होती, वरदान होता. मग तो ह्या ठिकाणावरून चाललेला, ह्या सहस्त्रधारा या ठिकाणावरून चाललेला आणि इथून मैयेचं स्वरूप
असा खळखळ खळखळ वाहत होती. जसा आवाज येतो मैयाचा आवाज येतोच, तर मैयाचा आवाज येतो त्याला अभिमान झाला. कोण आहे ही? जे माझ्या समोर असं गप जायचं असतं, पण एवढा आवाज करून कोण चाललंय? तर तो म्हटला, तर ही नर्मदा मैया होती. तर तो म्हटला, मी हिला थांबून ठेवीन, माझ्यासमोर आवाज करते तर मी हिला थांबून ठेवीन. सहस्रार्जुन इथं मध्ये आल्यानंतर सहस्रार्जुनाने आपल्याला दिलेला जो वर होता त्या वराचा त्यांनी उपयोग केला आणि मोठे असे मध्ये उभे राहून सहस्त्र भाऊ झाले. आणि सहस्त्र भाऊ झाल्यानंतर त्यांनी नर्मदा मैयाला असं थांबून ठेवला. पण नर्मदा मैया होती महाराज ती. अहो मी शिवपुत्री आहे, ती शिवपुत्री आहे, ती का यांना ऐकणार होती का? कोणाला धडक द्यायला निघालाय महाराज? ती शिवपुत्री नर्मदा मैयाने आपलं अकराळ विकराळ रूप धारण केलं आणि सहस्रार्जुनाच्या सहस्त्र भाऊमधून सर्व छेद करून नर्मदा मैया तिथून वाहू लागली. म्हणजे नर्मदा मैयाने सहस्त्र भाऊचे 1000 तुकडे करून टाकले, 1000. आणि हा तो स्थान आहे. आणि ह्या स्थानाला म्हणतात सहस्त्रधारा. सहस्रार्जुनाच्या सहस्त्र भुजामधून नर्मदा मैया वाहू लागली आणि त्याचे सर्व भुजा विकळीत झाले, सर्व तुटून गेले, फाटून गेले. आणि तेव्हापासून या ठिकाणाला नाव पडले सहस्त्रधारा. हा एवढा महत्त्वाचा ठिकाण आहे. सहस्त्रधारा महेश्वरपासून अगदी 3-4 किलोमीटरच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रातून आले तर, बरं का, असं सुंदर ठिकाण आहे. ह्या ठिकाणावर आपण आलेलो आहोत. चला आता हे तर झालं, आता पुढचं आपल्याला महेश्वर पाहायचं आहे आणि पुढं निघायचं. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण आलो आहोत अहिल्याबाई होळकर यांच्या राजधानीत म्हणजेच महेश्वरमध्ये आपलं स्वागत आहे. चला, आपण किल्ल्याजवळ चाललेलो आहोत. संपूर्ण किल्ला व्यवस्थित पाहूयात, नंतर पुढचा प्रवास करू. चला, नर्मदे हर. स्वागत आहे, सर्वांचं स्वागत केलेलं आहे. खरगोन जिल्हा, श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण पोचलो आहोत अहिल्यादेवी होळकर यांचा वाडा, यांची राजधानी महेश्वर येथे. वा, झालेली आहे एंट्री आतमध्ये. अतिशय सुंदर. वाह, बघा, फोटो ले लेंगे आपण अपने साथ में. अहिल्याबाई होळकरांची पालखी बघा. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण पहिले चाललो आहोत श्री होळकर यांच्या पूजा घराजवळ. पुण्यश्लोक देवी श्री अहिल्यादेवी होळकर यांचं पूजा घर. जल्दी निकलना है, ज़्यादा एक समय हो हो. अहिल्याबाई होळकरांचा पाळणा. यो इसो क्या बोलते हैं? पालना नहीं, पालखी. अहिल्यादेवी होळकर यांची पालखी. आणि ही राज्यकारभार चालवण्यासाठी ही राज्यगादी.
विठ्ठल नर्मदे हर मंडळी बघा, ही आहे इथं सभा भरते आणि ही अहिल्यादेवी होळकर यांची राजगादी आहे. अतिशय सुंदर. हाँ, ध्वजा उनकी ऐसी निशानी. शाही पालखी. हा, अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कालकिर्दीत पुण्यकार्य केलेले क्षेत्र. अरे बाप रे. अरे तो खाली बघा ते आहे. हा, जबरदस्त. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण आहे ना हे सर्व हे बघा दाखवतो तुम्हाला. आपण शालिवानला थांबलो होतो जाताना बरं का. तो घाट बघा, प्रॉपर शार्प या घाटावर आपण थांबलेलो जात असताना, जेव्हा आपण दक्षिण तटाची परिक्रमा करत होतो आणि आज आपण उत्तर तटाला आलो प्रॉपर त्याच्या समोरच. आणि हे सुंदर असं शिवालय आपल्याला पाहायला भेटते. चला खाली जाऊया शिवालयामध्ये. चला, महेश्वरच्या स्पेशल हँडमेड साड्या. वा, या कोणाला घ्यायच्या असेल तर इथं. चला शिवालय पाहायला जाऊया खाली. क्या बात आहे. चला श्री विठ्ठल नर्मदे हर पाहूया जाऊन. चला नर्मदे हर. नहीं नहीं
कीर्तन आहे हा. सॉरी, नर्मदे. अहिल्या देवी होळकर यांनी स्थापित केलेले या मूर्त्या प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मणदादा, सीतामाई आणि मारुतीनंदन. काले हनुमान जी, काळा मारुती. आपने देखा नहीं वो काला फूल देखा फूल. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. वा, किती सुंदर दृश्य दिसतं इथून. वा. आणि हे आपलं शालिवाहन आश्रम. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. इथं आपण थांबलेलो आणि या घाटावर आपण स्नान केली होती. इथूनच आपण शूट केलेलं होतं या साईडचं. चला, खरंच खूप सुंदर मजा आली, खूप पाहायला. कैसा लगा महाराज जी देखने में? बढ़िया, इतना मेरे को तो उम्मीद ही नहीं हो रहा कि इतना सुंदर है ये, इतना जगह कि हर व्यक्ति को यहाँ आना चाहिए. मैं तो इतना दिल खुश हो गया. आपने कभी देखा नहीं था? नहीं, मैं पढ़ा था इतिहास में, पर आज तक बचा है मुगलों से, ये बात मुझे नहीं पता. चला, श्री विठ्ठल नर्मदेहर जाऊन आसन लावूयात. आजच्या दिवशी इथंच थांबायचा प्लॅन झाला. आज काय आपण आता पुढे जात नाही. आश्रम शोधू इथंच आणि पुन्हा संध्याकाळी फिरायला निघू. चला, नर्मदेहर. श्री विठ्ठल नर्मदेहर. सहज आपण बाहेर आलतो फिरायला, तर बापरे, बायकोला इथं आणायलाच नाही पाहिजे. तुम्ही आणा तुमच्या यांना, काय बोलतात, महिला मंडळांना इथं आणा. खूप मोठे मोठे दुकानात आहे बघा इथं साड्यांचे. हा बघा, साड्यांचा तर हीच आहे जुना वाडा. राजराजेश्वर शिव मंदिर, महादेव. ओम नमः शिवाय. नर्मदा. प्राचीन काशी विश्वनाथ मंदिर. श्री काशी विश्वनाथ मंदिर. हो जाता है अनगिनत, गिनती नहीं है. यहाँ तो बच्चे बहुत हैं. चला, श्री विठ्ठल नर्मदेहर मंडळी. आजचा आपला 49वा दिवस. या दिवसाची शांतता झालेली आहे, रात्र झालेली आहे आणि आपण आहोत अहिल्याबाई होळकर यांचा वाडा, म्हणजेच महेश्वर. बघा, रात्री पण अजून चालूच आहे काय ना काय. चला, आपण नंतर बोलूयात नर्मदेहर. चला, तर आजचा दिवस आपण संपूयात. मगाशी घाटावर ना जरा गाणी चालू होते आणि त्या गाण्यांमुळं आपल्याला कॉपीराईट लागेल म्हणून आपण ते अवॉइड करून परत आश्रमावर आलो. चला तर मंडळी, आजचा दिवस आपण इथं संपूयात. शुभरात्री सर्वांना. आपण आहोत महेश्वरमध्ये. राणी अहिल्यादेवी होळकर यांची ही राजधानी आहे बरं का. या बघायला खूप सुंदर आहे. चला, आजचा 49वा दिवस आपला खूप आनंदाने गेलेला आहे. श्री विठ्ठल नर्मदेहर. शुभरात्री सर्वांना. उद्या भेटूयात. चला, नर्मदेहर.